बोले हो चला रुपालावाला या किल्ली नमस्कार मंडळी, विमीज खाद्ययात्राच्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुण्यातल्या कोथरूड मधल्या आम्हा काही मित्रमंडळींना होळीसाठी कोकणात यायचं खास आमंत्रण आमच्याच मंडळातले श्री रवींद्र मुळे यांच्याकडून आम्हाला मिळालं होतं. मुळे बंधूंनी आमच्या या सहलीचं उत्तम नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे होळीच्या आदल्या दिवशी आम्ही कोकणातल्या आसुर्डे गावात पोहोचलो. उतरल्या तिथला संपूर्ण परिसर पाहून अक्षरशः थक्क झालो. मंदिराच्या आवारात आम्ही उतरलो. मुळ्यांचं घर थोड्याशा उतारावरून आत होतं. हे घर अगदी टिपिकल कोकणातलं आणि प्रशस्त होतं, पण त्याहूनही प्रशस्त त्यांचं मन होतं. आम्ही 16-17 जण अगदी सहज घरात सामावून गेलो आणि होळीच्या निमित्ताने आम्ही सगळे इथे एकत्र जमलोय. मस्त मज्जा येणार आहे. कोकणातली होळी पहिल्यांदाच अनुभवण्याचा योग येतोय. तर पाहूया या होळीला काय काय धमाल केली जाते. स्टे ट्यून्ड विथ विमीज खाद्ययात्रा. गावातल्या रीतीप्रमाणे गूळ पाणी देऊन स्वागत झालं. नंतर कोणी घर पाहण्यात तर कोणी गप्पांमध्ये दंग झालं. रात्री पालखी सजवण्याचं काम सुरू करण्यासाठी गुरव मुळे बंधूंना रीतसर आमंत्रण द्यायला आले. बोले हो चला रुपालावाला चला वा पुढे आलेलो किल्ली द्या या किल्ली चला. आता वर पालखीचं रूप लागतंय, म्हणजे पालखी सजवत आहेत देवीची मूर्ती ठेवून. तेव्हा गुरव खोताना निमंत्रण द्यायला आलेल्या आहेत. बर बर, चला वर पूजेला असं म्हणाला. ते गुरव होते, ते गुरव होते आणि तुम्ही खोत. आम्ही खोत. जेव्हा आम्ही जाऊ वर तेव्हा ते काम चालू होतं. अच्छा, म्हणजे आम्ही आता असं सांगितलं की तुम्ही चालू करा म्हणून. म्हणजे आज्ञा दिली चालू करा, ते काम चालू करतील आता. अच्छा, अरे वा वा, क्या बात आहे. मग आम्ही सुद्धा देवळाकडे प्रस्थान केलं. संपूर्ण देवळाला फुलांच्या माळा लावल्या होत्या, रोषणाई केली होती. देवळात रूप लावायचं म्हणजेच पालखी सजवायचं काम जोरात सुरू होतं. आम्ही रात्री 12 नंतर तिथे पोहोचलो तरी लोकांची गर्दी दाटली होती. नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरात राहणारे चाकरमाने, खास करून मुंबईकर, आवर्जून होळी आणि गणपती या 2 मुख्य सणांसाठी इथे येतात आणि उत्साहात सण साजरे करतात. आपण होळी म्हणतो पण इथे शिमगा म्हणतात. आता होळी आणि शिमगा यात काही फरक असतो का? तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पालखीची विधिवत पूजा केली गेली. पालखी सजवली. आणि मग देवीला साकडं घालायचा कार्यक्रम झाला. देवीच्या आशीर्वादाने जे दान पदरात पडतं त्याबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली जाते. हे सगळं रीतसर पार पडलं. त्यानंतर ढोल वादकांना पाचारण करून ढोलाच्या तालावर पालखी नाचवायला सुरुवात झाली. आता आपली पालखी घोरून फिरायची ना, त्या सांगायचं बाई तुम्हाला पाहून देवी. आता मी फिरवता काय त्याचा उभार होईल, कुठं हात बोट लागेल, काय लागेल तर मान करून घे. आणि गावचा बघ बाय आवाज आपल्या आवडीन फिरत राहा बाय माझी आई. ढोलाच्या बदलत्या लयीत एक जण पालखी खांद्यावर घेऊन नाचत होते. सगळ्यांच्या हालचाली अगदी लयबद्ध होत्या. एकाकडून दुसऱ्याकडे खांदा बदलताना चपळाई करावी लागते. जी व्यक्ती खांद्यापालट करायला येईल तिच्याकडे पालखी आनंदाने सुपूर्द केली जाईल. एकाकडून दुसऱ्याकडे पालखी सोपवताना कधीही गडबड गोंधळ झाला नाही. पालखी नाचवण्याचा हा मस्त सोहळा आणि इतकं भारी वाटतंय.
जबरदस्त आहे. मी तर पहिल्यांदा अनुभव घेतलाय. खूपच सुंदर. एवढ्या रात्री इथे इतके सगळे गावकरी जमतात आणि यांची सगळी हे एकी बघून इतकं सुंदर वाटलं. असं आणि असं असं आणि असं असं आणि असं प्रॅक्टिस करूया आपण. प्रॅक्टिस करू, व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं हा मग बरोबर. हो प्रत्येक जण आपापल्या परीने त्या स्टेप्स करत असतं. माझं नाव सुजित मुळे. माझं गाव हेच आहे आसुर्डे, पण मी राहतो मुंबईत. न विसरता दरवर्षी शिमग्याला इकडे येतो. हा सण आमच्याकडे म्हणजे दिवाळीपेक्षा पण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आता बरेचसे चाकरमानी मुंबईवरनं खास या उत्सवासाठी येतात. त्यामुळे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि खूप मजा येते. कारण देव आपल्या घरी येतो. नॉर्मली आपण देवळात जातो, पण या सणाला देव आपल्या घरी येतो. हा या उत्सवाचं मोठं वैशिष्ट्य आहे. पालखी प्रत्येकजण नाचवू शकतो प्रत्येकाच्या हौसेप्रमाणे. म्हणजे पालखी म्हणजे देव नाचवायला आपल्याला मिळतो, तो एक मोठा आनंद असतो आपल्याला. आणि मी मगाशी म्हटलं असं देव आपल्या दारी येतो ना, आपल्या अंगणात आपण देव नाचवू शकतो. म्हणजे प्रत्येकालाच इकडे संधी मिळते, कारण बरेच जण उत्साही असतात. वा 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 वा. ती पालखीला साण्यावर जाणार. 5 फेऱ्या घातल्या की साण्यावर जाणार. साण्यावर पालखी गेली की नंतर आंब्याचा माळ तोडायला लोक सगळी जंगलात जाणार आणि एक 50-60 फूट उंचीच्या सरळ आंब्याचं झाड तोडून आणणार आणि मग ते ठेवून देणार तिथे आणून, आणि उद्याच ते होळीच्या वेळेला उभं करतात. हा गेल्या वर्षीचा माड. आता हा काढून नवीन माड बसवणार. पालखी नाचवण्याच्या कार्यक्रमानंतर आम्ही मात्र घरी परतलो. माड बसवण्याचा हा सोहळा होळीच्या मुख्य दिवशी होतो आणि तो खूपच रोमहर्षक असतो असं आम्हाला समजलं. त्या उत्कंठेतच निद्रादेवी आम्हावर प्रसन्न झाली आणि दुसरा दिवस उजाडला. तर मंडळी, आपण आलो आता मौजे आसुर्डे. म्हणजे एक तर चिपळूणजवळ आसुर्डे ते हे नव्हे, हे पुढे आहे त्याच्यापेक्षा. आणि डिंगणी गाव आहे याच्या पुढे. तर हे डिंगणी आसुर्डे असंही म्हणतात. हे मौजे आसुर्डे नाव आहे. आणि आम्ही ज्यांच्या घरी उतरलोय त्यांचे पहिलं दर्शन ह्या रस्त्यातनं आतमध्ये आल्यावर पहिले होतं. ते बघा समोर कौलारू घर दिसतंय. ते देवीचं देऊळ. इथे आता तो होळीचा उत्सव कालपासून ॲक्च्युली सुरू झालाय. तर आज पण त्याचं आहे दुसरं पर्व. ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. हा रस्ता डिंगणी गावाकडे जातो वरती पुढे. ओके. आणि हे आसुर्ड्या. आसुर्ड्याला इथून हा खाली रस्ता जातो. दुपारी मकरंदादा वाडीत काम करत होते. त्यांना थोडंसं बोलतं केलं. आम्हाला काय आश्चर्य वाटलं की आज इथे कशी काय होळी आहे. होळी उद्या आहे ना. हा, ती प्रत्येकाची तिथीवारी असते. आमची चतुर्दशीची होळी असल्याकारणे आज आहे. पौर्णिमेवाल्यांची जी पौर्णिमेला आहे ती उद्या होणार. अच्छा. असं प्रत्येक गावाचं वेगळं असतं. त्या तिथीप्रमाणे असतं. सर्वसामान्य सगळ्यांची होळी पौर्णिमेला असते. पण हे दरवर्षी बदलतं का तुमची? कायमस्वरूपी तीच असते चतुर्दशी. म्हणून आता चतुर्दशी आज आमची संध्याकाळी 6:30 पावणे 6 लागते. त्याच्या पहिले होम हा होतो देवाचा, तो उशिरा होणार जरा. 5:30 वाजेपर्यंत चतुर्दशी आहे. म्हणून ती मिळत नाही, म्हणून ते आज आला. नाही तर खरी उद्या होऊन ती पौर्णिमा परवाच्या दिवशी होते. मंगळवारी खरी पौर्णिमा आहे, कारण सूर्यदर्शन सूर्यग्रहण त्या दिवशी आहे. चंद्रग्रहण. हो, म्हणून तुम्ही आज आहे. म्हणून ती आज आहे. पण ती चतुर्दशी सगळ्या पौर्णिमेच्या अगोदरच होते आमची. अगोदरच होते. आणि ते हे आणलंय मोठं, काय त्याला म्हणतात, होळी माळाची आंब्याची. आंब्याचं झाड. ते पण प्रथा आहे. म्हणजे हे प्रथा आहे पूर्वीपासून. ते आणता तुम्ही आणि तेच होळीला टाकता का? होळीला नाही, ते उभे करतो आम्ही देवाच्या समोर. ते देवाच्या दारात उभं केलं जातं. अच्छा. हा. आणि होळीला जायच्या अगोदर उभं केलं जातं. आमच्याकडे हे आंब्याचे आहे. काय काय गावात सूर माड म्हणून असतो. ह्या नारळीसारखा माड असतो. अच्छा. त्या माडाची पण असते. म्हणून तुम्ही म्हणताना माडच म्हटलंय त्याला. है ना, माड आणला म्हणून. तो कुठून आणता? आणि तो कुठे असेल तिथे बघून ठेवलेला असतो. अच्छा. तो ठरवायचा. ज्या दिवशी काल रात्री आम्ही गेलो तिथे आम्ही देवळात बसतो, तिथे ठरला जातो बा अमुक ठिकाणी जायचं आणि आणायचं आहे. पण ते कोण पाहतं साधारण? म्हणजे आमच्या गावातलेच पाहतात. तो विशिष्ट काहीतरी पद्धतीचा आहे. सरळ लागतो, उंच लागतो, जाड लागतो जरा, बाकी काही नाही. मग होळी प्रत्यक्ष लावतात की नाही? होम असतो. हो, ते होळी तुम्ही होम म्हणता का? हो म्हण. मग ते आता किती वाजता सुरू होईल? आता हे 4 वाजता सुरू व्हायला होतो. झालं नाही अजून. लोक जमत नाही तो.
या उन्हा बिनात नाही लोकांना नाही सहन लोक होते. जमत एवढे उन्हात. नाही जरा निवांतपणे म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया तर छान वाटलं आम्हाला खूपच. अच्छा. येस. मकरंद दादाने सांगितल्याप्रमाणे दुपारी 4 नंतर हळूहळू गर्दी जमत गेली. जत्रेसारखे स्टॉल सुद्धा थाटले जात होते. मंडळी, हाच तो होळीचा मुख्य कार्यक्रम तो आता सुरू झालाय. इथे पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते आणि मस्त ढोलाच्या तालावर सगळे एक एक जण कसे पालखीला सपोर्ट करतात ते तुम्ही पाहिलं असेल. सगळे गावकरी इथे जमलेत, इथे स्टॉल लागलेले आहेत. इतकं मस्त वातावरण आहे, पहिल्यांदाच अनुभवतोय. फिलिंग ग्रेट. एक अभूतपूर्व सोहळा आम्हाला पाहायला मिळाला. हा शिमगा म्हणजे कोकणातला तर धम्माल धम्माल आणि धम्माल. येस. या पालखीचं वजन जवळजवळ 40 ते 50 किलोच्या दरम्यान असेल असं आम्हाला कळलं. पण गावकऱ्यांचा पहिल्या प्रदक्षिणेपासून ते शेवटच्या प्रदक्षिणेपर्यंत तोच जोश आणि उत्साह कायम होता. आमच्या कोथरूड मित्रमंडळींपैकी अजित शिराळकर आणि उल्हास कुलकर्णी किती मस्त पालखी नाचवत आहेत. आणि आता हे पहा, हे नवीनच उभारलेलं श्री लक्ष्मीकांत मंदिर. मग तिथे आम्ही दर्शन घेऊन आलो. गेल्या वर्षीचा माड काढून टाकण्याचं काम सुरू झालं. दोरी बनवताय काय? उभा करायला. मंडळी, आम्हाला पालखी पेलणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे काही गावकऱ्यांच्याच आसुर्डे कोकणकर अशा टोप्या घालून ढोलाच्या तालावर नुसतंच नाचून घेतलं. मस्त मज्जा. आता हा माड खड्ड्यात रोवताना तो दाबून धरण्यासाठी असे मोठे मोठे दगड उचलून आणण्यासाठी तरुणांमध्ये शक्ती प्रदर्शन झालं. जवळपास 100 किलोचा एक एक दगड खांद्यावर उचलून आणणं म्हणजे काही चेष्टा नाही. काहींना जमलं तर काहींना नाही जमलं. त्यानंतर आम्ही एकेकाने ढोल वाजून आपले हात साफ करून घेतले. खूपच मज्जा आली. विशेष म्हणजे कोणीही आम्हाला हटकलं नाही की तुम्ही ढोल कशाला वाजवता वगैरे वगैरे. इथली माणसं खूपच प्रेमळ असतात. आता इथे थोड्याच वेळात हा माड उभा करण्याचा सोहळा रंगणार आहे आणि तो काय ते आपण बघूया. ती रस्सी खेच स्पर्धा व्हायची ना, त्याच्यात अशी मजा यायची. त्याची मला इथे आठवण येते. सगळ्यांनी ते माड उचलण्यासाठी आता तयारी केली आहे, पोझिशन घेतली आहे आणि आता थोड्याच वेळात माड उचलला जाणार आहे. माड उभारण्यापूर्वी तो सगळ्यांनी उचलून होमाभोवती म्हणजेच होळीभोवती 5 प्रदक्षिणा घालून आणण्यात आला. हे पाहताना अक्षरशः थक्क झालो. इतका अजस्र जवळजवळ 50 ते 60 फूट उंच आणि प्रचंड वजन असलेला तो माड त्या विशिष्ट ठिकाणी रोवण्याचा खेळ सुरू झाला. हे काम अतिशय नियोजनबद्ध रीतीने आणि कल्पकतेने करण्यात येत होतं. संघभावना, एकमेकांचा समन्वय
समयसूचकता, नेतृत्व, श्रद्धा असे कितीतरी गुण त्या 2 ते 2.5 तासात आम्हाला पाहायला मिळाले. मंडळी प्रथम आंब्याच्या डहाळ्या आणि फुलांनी माडाची पूजा केली, जलप्रोक्षण केलं, घंटानाद करण्यात आला. हा माड पूर्णपणे सज्ज केलाय त्यांनी, पूजा वगैरे करून, आणि त्याची स्थापना आता त्या गोल खणलेल्या खड्ड्यात होणार आहे. त्याला चारी बाजूंनी दगडाचा सपोर्ट आणि इथे हे सपोर्टसाठी 2-3 बेचक्यांसारखं त्यांनी तयार केलं आहे. या बेचक्यांच्या आधारे माड हळूहळू वर उचलला गेला. हे काम इतक्या अचूकपणे कसं काय केलं जातंय यावर विश्वास ठेवणं अवघड होतं, पण प्रत्यक्ष डोळ्यांनीच आम्ही ते पाहत होतो. चित्तथरारक अद्भुत असा हा खेळ आहे आणि ही मंडळी इतका आटापिटा करतायत आणि ते यशस्वी करून दाखवणार, ही यांची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे. वा वा वा, क्या बात है. ते दगडाने आत घालतात का? दगड म्हणजे त्याच्यावर ठेवायचा. आपल्याकडे दहीहंडीचा खेळ सांघिक भावनेचं प्रदर्शन करतो, त्याचप्रमाणे मला हा तरी एक खेळच वाटतोय. आहा, आकाशातला चंद्र पण त्यांच्या साक्षीला आहे, त्यामुळे हे काम तडीस पार नेणारच ते. गगनाला भिडला आहे, सगळी लोक थांबलीत आणि एवढा वेळ. एक झटकावर 2 झाला, सरळ झाला. वा वा. आता याची पूजा पण झाली संपन्न आणि हा आता दिमाखात त्यांनी उभा केला. कमालीचं काम केलंय खरंच, हॅट्स ऑफ. ढोल पथकातल्या वेदांशी सहज गप्पा मारल्या. तू इथेच असतोस का? हो, इथेच असतो. पुण्यात जाऊन येऊन असतो. इथे ऍक्च्युली शिकायला मी इथेच आहे, पण पुण्यात आई बाबा पुण्यात असतात. आता 12वी झाली, पुण्यात फॉरेस्ट्री करणार आहे, BSc. आणि इथे ढोल वाजवताना पण पाहिलं आम्ही त्याला. एन्थुझियास्टिक, किती उत्साहाने तो इथे सहभागी झालाय. इथली होळी आम्हाला पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. येस, ऑलवेज वेलकम. येस. मंडळी, हे अजस्त्र काम शेवटी पूर्ण झालं आहे आणि अगदी उत्साहाने आणि जल्लोषात हे काम पार पडलेलं आहे. मंडळी, चला आता जाऊया होळी पेटवायला. गावकऱ्यांचं हे अचाट कार्य पाहूनच आम्ही मंडळी दमलो आणि जरा विसावलो. त्यांना मला म्हटलं की होळी पाहायला जाऊ, पण आम्ही गेलो जरा रमत गमतच. तोवर तिकडे होळी पेटवून सुद्धा झाली. इतकी गर्दी होती की पुढे काही जाता झालं नाही. नवीन लग्न आलेली जोडपी आणि पालखी नाचवणारे सगळे होळीभोवती धावत धावत प्रदक्षिणा घालतात. ही मोठी गमतीशीर गोष्ट पाहिली. त्या मानाने होळी दहन अगदी पटकन संपलं. काही मंडळी परत गेली आणि आम्ही मात्र थांबलो नमन बघायला. नमन म्हणजे देवाची प्रार्थना आणि एका विशिष्ट लयीतच पावलं टाकत केलेलं नृत्य. नमनानंतर त्या दिवशीचा कार्यक्रम संपला, पण होळी अजून संपली नव्हती. होळीचा समारोप आणि महाप्रसाद झाला की तो उंच माड कापला जातो आणि त्याचा 1/4 भाग ठेवला जातो पुढच्या वर्षीपर्यंत. आमच्या होळी ट्रिपचा समारोप मात्र खास पुरणपोळीच्या जेवणाने झाला आणि या पुरणपोळ्या आमच्याच धनश्रीताईंनी आणल्या होत्या. जोडीला कटाची आमटी, भात, कोशिंबीर
असं होतच. आता जी पालखी गेली मानकरी म्हणजे खोत. आता खोतांची 3 घरात जाणार ती आज पालखी. मी उद्या सकाळपासून 3 घरं घेणार. नंतर 3 घरं घेतल्यानंतर तिथे आमच्याकडनं तिथे परत देवळात जाणार वर गावच्या देवळात. हा बर. तिथनं गावच्या देवळातनं ती नंतर गुरुवाकडे जाणार. पूजा करणारा जो गुरु आहे त्याच्याकडे जाणार. बर बर बर. तिथनं गुरुवाकडनं ती परत गावकऱ्यांकडे जाणार. अच्छा. गावाचे जे प्रमुख आहेत गाव चालवणारे होतानंतर त्यांच्याकडे जाणार. गावकऱ्यांकडनं झाली की मग ती एक बाजून सगळ्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात ती पालखी जाते. प्रत्येकाच्या घरी जाते. प्रत्येकाच्या घरी जाते आणि असे कमीत कमी 10 ते 12 दिवस जातात. म्हणजे एवढे दिवस होळी चालू राहते. हा. प्रत्येक वाडीत देऊळ आहेत. अच्छा. घरं ती काय ठराविक आमची 50-25 घरं झाली की तिथे वस्ती करते आणि वस्ती केल्यावर तिथे परत शिमगा होतो. जशी आज पालखी नाचवत होते हा. तशी रात्रभर पालखी नाचवली जाते. क्या बात आहे. खरं हा. एकदम वेगळंच आहे. हा. त्याच्यानंतर आले की आमच्या इथे परत सत्यनारायणची महापूजा होते. त्या सांड म्हणतात, जी देवळाच्या बाहेरल्या बाजूला जी बारकी हे आहे त्याला सांड म्हणतात. बर. त्या सांडेवर सत्यनारायणची पूजा होते अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा समारोप होतो. तो सगळं गावाचं जेवण असतं. खूप खूप धन्यवाद. ही तुम्ही एकदम अमूल्य माहिती दिलीत आम्हाला आज. धन्यवाद. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि अशा पद्धतीने होळीचा मग तो समारोप होतो. समारोप होतो. वा वा, मस्त मस्त. धन्यवाद. आमच्या घरात पालखी येते, त्याचा सोहळा होतो. आम्ही हळद पिंजर हे करून ओटी भरतो. सगळे माहेर वासनीने ओटी भरायची असते. ही पालखी कधी येणार आहे तुमची? पालखी उद्या आमच्याकडे 12:30-1ला येईल. अरे आम्ही तो मात्र मिस करू कारण आम्हाला आता म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो की हो ना, उद्याचा दिवस राहावा. परत याल तर 2 दिवस राहायलाच या. नक्की नक्की येणार. अगोदर गेले 2-3 दिवस असुरड्याच्या होळीचा आणि याचा मुळे बंधूंच्या पाहुणचाराचा आपण आनंद घेतला. हे दोघंही म्हणजे बंधू असेच राम लक्ष्मणासारखे राहू देत. मी चांगला भरपूर बोलकाय, फक्त सगळा अंदाज घेतो आणि मग बोलतो. पण तुम्ही आलेत. मला मी मगाशी तुम्हाला मी म्हणून लगेच आल्या सांगितलं की आम्हाला आनंद होण्यापेक्षा आमच्या गावाल्याचा आनंद झाला. तुम्ही सगळे आमच्याकडे आलात, मन मोकळेपणाने वागलात. खूप खूप बरं वाटलं. असंच नेहमी तुम्ही या. मंडळी, ह्या ट्रिपमध्ये आम्ही आणखी खूप मजा केली. ती मजा आणि कोकणातली मुळे बंधूंची शेती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे विमीज खाद्ययात्रा पाहत राहा. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळी, कसा वाटला हा शिमग्याचा सोहळा? तुम्ही यापूर्वी कधी पाहिला होता का? कमेंट करून सांगा बघू पटापट. वा, काय टेस्ट आहे, फ्रेश.